की ज्यांनी इंग्रजांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सशस्त्र संघर्ष केला आणि जाणीवपूर्वक त्यांना इंग्रजांनी देशद्रोही ठरवून फसाव दिलं, अशा भारतातल्या फाशी गेलेल्या थोर हुतात्म्यांच्या नावांचा इथे ही कॅम्पसाईट उभा करायची. मी कॉलेजमध्ये असताना 4 वेळा जेलमध्ये गेलेलो आहे तुम्ही? 4 वेळा. म्हणजे अगदी 11 वर्ष सैनिकांच्या चळवळीत सुद्धा वयाच्या पहिल्यांदा किती वर्ष तुम्ही जेलमध्ये गेला होता? मी साधारणपणे 16-17 वर्षाचा. किशोरवयीन असताना? हो. की प्रत्येक महापुरुषाची नाव आहे तिथं, पण सगळं तुम्ही फुडवून केलं, पण तुमचं नाव कुठेही दिसलं नाही मला इथं. नाही, आता कसं आमच्या नावासाठी काही काम नाही, काहीच काम नाही. आपल्याला नाही काही करता आलं तर त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊन दिलं, त्यांच्या स्मृती जागवण्या इतकं तरी आपण एखादा गुण सांभाळून ठेवण्यासाठी अशा ठिकाणाची व्यवस्था उभी केली आहे. त्याला कसं काय उत्तम स्थितीत नेता येईल, मूर्त आणि कसं काय देता येईल याचं मार्गदर्शन समाजाने केलं तर त्या दृष्टीने पावलावर चालता येईल. अत्यंत नवी पिढी सेन्सिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पण आहे आणि विधायक काय दिलं तर ती किती वेगानं करू शकतात हे तुम्ही पाहिले. मूर्तिमंत उदाहरण आहे, मूर्तिमंत उदाहरण आहे. नमस्कार, मी संकेत पाटील. सध्या सांगली जिल्ह्यातील बलवडी या ठिकाणी आहोत. बलवडी या ठिकाणी याचं कारण म्हणजे भाई संपतराव पवार यांनी 2000 पासून सुरू केलेले हे क्रांतीवन किंवा स्मृतिवन, ज्यात 2000पेक्षा जास्त झाडं आहेत आणि जवळजवळ किती प्रकारच्या वनस्पती झाडं, 73 प्रकारची वेगवेगळ्या जैवविविध जातींची झाडं आहेत तिथं. आणि हे स्मृतिवन हे शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुम्ही तयार केलेलं आहे. मग त्याला प्रत्येक झाडाला प्रत्येक शहीदांचं नाव आहे. स्वातंत्र्यपूर्वी जे शहीद झाले, त्यांनी फाशी घेतली, त्या सगळ्यांचं इथं नाव आहे. मग ते सुभाषचंद्र बोस असतील किंवा शहीद भगतसिंग असतील किंवा अन्य शहीद जे काय असतील, त्यांचं प्रत्येक झाडाला नाव दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या पाठीमागं बघू शकाल, प्रत्येक झाडाचं नाव दिसतंय. त्या झाडाला त्या जवानाचं किंवा त्या स्वातंत्र्य योद्ध्याचं नाव दिसतंय. असे जवळजवळ 2000 झाडं आहेत तिथं. 2000 साली हा उपक्रम तुम्ही हाती घेतला? नाही, हा उपक्रम खरा सुरू झाला 28 जानेवारी 1992 साली. 1992 साली हा सरकारी हद्दीत पलीकडे नदीच्या चालू झाला. हां. आणि त्याचं कारण असं होतं, हा प्रयोग कसा सुचला, कसा झाला. हां, तेच मी विचारणार होतो की सुरुवात कशी झाली याची. त्याचं काय झालं की हा जानेवारी म्हणजे 1992 साल हे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करायला सरकारने जाहीर केलं. बरोबर. परंतु नेमकं जाहीर करतानाच या जिल्ह्यामध्ये 8 जानेवारीला खुद्द इस्लामपूरच्या स्टँडवरती एका मुलाला बोक्सून मारलं आणि नंतर तोने स्वतःला बोक्सून घेतलं. ही घटना 8 जानेवारी 1992. आणि एक 5-6 दिवसाचा 13 जानेवारीला जो शिराळे पेठा क्रांतीचं केंद्रस्थानी होता, त्या शिराळे पेठामध्ये भर वर्गामध्ये एका मुलाने एका मुलीला बोक्सून मारलं आणि नंतरही स्वतःलाही मारून घेतलं. अशीच घटना ही 13 नंतर 16 तारखेला त्याच पेर महिन्यात कागलला अशीच घटना घडली. या सगळ्या घटनांमुळं समाज भांबावून गेला. 50 वर्षापूर्वी देशासाठी स्वतःचं बलिदान करणारा युवक इतका भडकलेली अवस्था पाहिल्यानंतर अवघा समाज विषण्ण झाला होता. बरोबर. आणि तुमच्या निषेधाच्या फेऱ्या सगळ्या निषेधाच्या सभा, मोर्चा, मिरवणुका हा गदारोळ उठला होता. आणि हे सगळं झाल्यानंतर ती बातमी 9 कॉलम अशी केसरीला प्रसिद्ध झाली. मी ती पाहिली आणि मला ते सुन्न झालं. मी म्हटलं आता निषेध करून काय होणार आहे. हो, ह्याच्यामध्ये निषेध करून काय उपयोग नाही. म्हणजे इथं माझा संबंध साधारणपणे वर्तमानपत्राच्या सगळ्या क्षेत्राशी होत आहे. आनंद दीक्षित म्हणा की तुमचे वासुदेव कुलकर्णी केसरीचे वगैरे त्यावेळेच्या पत्रकारांचे.
म्हणलं हे सगळे काय करायचं. मुकुंदरांचा माझा याच्यात परिचय आला होता म्हणजे पुण्याला गेलो. हां म्हणलं हे आता सगळं काय करायचं याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे म्हणून केसरी मराठा संस्थेमध्ये 18 जानेवारीला बैठक झाली. हां त्याच्यामध्ये मुकुंदराव, शरद गोखले, आनंद दीक्षित हे जेवण ते सुद्धा होते. आनंद फडके वगैरे सगळी मंडळी, राजहंस. मग तिथे हा विचार झाला भयकलेली पिढी आहे ती दिसते. त्याचं कारण एक पुढं आलं की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काही बलिदान केलं त्यांचा परिचय या नव्या पिढीला नाही. हां आणि ते करून देण्यासाठी आपल्याला काहीतरी माध्यम शोधायला पाहिजे. म्हणून प्रत्येक मुलांच्या माध्यमातून हुतात्म्यांच्या नावाने एक वृक्ष लावायची मोहीम आपण सुरू करावी असा निर्णय तिथे घेतला. त्या गोष्टीवरून तुम्हाला हे सुचलं की मग आपण मी त्या मीटिंगला होतो. शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी केलं पाहिजे, कारण तरुण पिढी ते आत्ता बघतोय ते आपण बघितलेले आहे. हो. ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला की इथं स्मृतीवन उभं करायचं, त्यावेळी मला समजलं की तुमचं हे क्षेत्र जे आहे ते सगळं तुमचं मालकी हक्काचं क्षेत्र आहे. नाही, त्यावेळी सरकारच्या ह्याच्यामध्ये बळीराजाला लागून पडीक होता डोंगर, बर पडीक होते खडक. बर तिथं आपण करावं. मी म्हटलं मी करेन, मला मी त्याच्यामध्ये होईल. आणि एक आपण म्हणलं सौगंध द्यायचे की आता निषेध करण्यापेक्षा आम्ही म्हणलं मुलांना आव्हान करू. आणि ते आव्हानाला इतका प्रचंड प्रतिसाद दिला की 28 जानेवारीला 8 दिवसामध्ये त्या खडकावरती चिमटवर माती नसणाऱ्या बर खडकावरती छाती इतकी मातीचा गाळ माती या तालुक्यातल्या 7 हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मातीने भरलं. विद्यार्थ्यांच्या लोकसहभागातून हे झालं त्यावेळी. आणि विद्यार्थ्यांना एकच आम्ही आव्हान केलं की अंधार किती आहे म्हणून आता कशाला सांगायचं. हो अंधार किती आहे सांगण्यापेक्षा प्रकाश घेऊन जाऊया, अंधार नाहीचं करूया. वा हां, आपण प्रकाश घेऊन जाऊया. अंधार किती आहे सांगण्यापेक्षा प्रकाश घेऊन जायचा, अंधार पळून जाईल. म्हणून आम्ही प्रकाश निर्माण करायचे एक आव्हान केलं. आणि असतील वाईट पण चांगली मुलं आहेत आहेत कॅम्पेन आम्ही सुरू केले. आणि प्रचंड वेगानं त्याला प्रतिसाद मुलांनी दिला. ट्रकनं मुलं आली. आणि फक्त आम्ही त्या खडकावरती साधीच गोष्ट ठेवली होती. खडकाला परिक्षणा राष्ट्रध्वज घेऊन लावायची, फेरी मारायची, एका ठिकाणी तो उभा करायचा. आणि त्याचं मातीत त्या पक्का वर आहे जिथंपर्यंत त्याला माती मजबूत करायची. ती झाली जागा की तिथलं झेंडा बाजूला काढून त्यांना आवडीची लिस्ट केली होती ती मुलांना वृक्ष तिथं लावायचा. ज्यावेळी पहिल्यांदा इथं वृक्षारोपण सुरू केलं, आता 2000 पेक्षा जास्त झाड आहेत इथं क्रांतीवनात ह्या, तर पहिल्यांदा ज्यावेळी 2000 साली सुरुवात झाली त्यावेळी किती झाडं सुरुवात खडकच होतं. तिथं काय गवत सुद्धा नव्हतं. ती जागा तुम्हाला दाखवत होता. म्हणजे खडकच होतं पूर्ण पाषाण. ती माती भरून केलं. आणि यालाच नाही तर समाज अद्भुत असतो की एखादं आपत्ती हे सुद्धा डोकं चालेल तर मार्ग नवा दाखवते. या तालुक्यातील 6 महिन्यामध्ये एका नारळ इतकं योगदान, 3 रुपयाची नारळाची किंमत होती. 3 रुपये आणि श्रम या महिन्यामध्ये खानापूर तालुक्यातले 28 हायस्कूल, वाळवे तालुक्यातले 11 हायस्कूल, आटपाडी तालुक्यातले फरसुंडी, शिराळपेठातलं शिरशी इतक्या मुलांनी 3 रुपये 2 लाख रुपयापेक्षा अधिक फंडवून ती जमीन पण केली. आणि अवघ्या 18 तारखेच्या 28 तारखेला तिचं वन तयार झालं. अवघ्या 3 रुपयापासून लोकांनी 3 रुपयापासून गोळा केलेली वर्गणी लाखावर गेली. आणि हे 8 दिवसामध्ये ती अर्धा एकर रान तयार केलं मातीने भरून. हा चमत्कार मुलांचं स्पिरिट. अंधार नाही, वाईट चांगली मुलं आहेत, असतील नाराज, कशाला निषेध करायचं. ही बॅटसाईट होऊन गेल्यानंतर का प्रतिसाद मिळाला. आणि 6 महिन्यामध्ये 10 लाखाचं काम तिथं उभं आहे. अवघ्या 3 रुपयापासून सुरू झालेलं काम 10 एक योगदान, तेच की एक 3 रुपयाच्या योगदानापासून सुरू झालेलं काम अगदी लोकसहभागातून 10 लाखावर गेलं. आणि त्यांची तुम्हाला आधी लिस्ट दिसेल, शाळा दिसतील, नावं दिसतील, सगळं मी आत्ताही देऊ शकतो तुम्हाला. कुठल्या शाळा मला एक जाणवलं इथं क्रांतीवनात फिरताना की प्रत्येक महापुरुषाची नाव आहे तिथं, पण सगळं तुम्ही फुडवून केलं, पण तुमचं नाव कुठेही दिसलं नाही मला इथं. नाही, आता कसं आहे, आमच्या नावासाठी काही काम नाही, काहीच काम नाही. ज्यांचं नाव असायला पाहिजे. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा स्वातंत्र्य सैनिकांची वगैरे विषय लावले होते सरकारच्या हद्दीमध्ये. नंतर त्याच्यामध्ये प्रचंड संख्या स्वातंत्र्य सैनिकांची. आणि त्याच्यामध्ये खरा किती खटा किती वादाचा प्रसंग तयार होत होते. यावेळी आम्हाला ती जागा सोडायला लागल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की इथं फक्त स्वातंत्र्य सैनिकांचा म्हणून आम्ही राहू शकत नाही वृक्ष. एक मर्यादित शक्ती अशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली आहे की ती पूर्ण दुर्लक्षित आहे.
की ज्यांनी इंग्रजांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सशस्त्र संघर्ष केला आणि जाणीवपूर्वक इंग्रजांशी सशस्त्र संघर्ष स्वातंत्र्यासाठी ज्यांनी केला त्यांना इंग्रजांनी दुसरीकडे ठरवून फासाव दिलं. अशा भारतातल्या फाशी गेलेल्या थोर हुतात्म्यांच्या नावांचा इथे ही कॅम्पसाईट उभा करायची म्हणून देशातल्या सगळ्या आमचे कलेक्शन केलं. ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल बलिदान यांचा आहे. तुमच्याबरोबर यात अजून कोण सहभागी होतो सगळं तयार करण्यासाठी? हे अजून आता कसं आहे, समाजच माझ्याबरोबर होता. पण अशी काही नावं असतील ना बाबा तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आज तयार करायवन केलं आणि ही आज ही दिसतंय सगळी. मीच लोकांच्या बरोबर होतो. म्हणजे लोक तुमच्याबरोबर होते तर तुम्ही लोकांच्या बरोबर होता. लोकांच्या बरोबर म्हणजे हे करायला लोक बरोबर होते, त्यांच्याबरोबर मी होतो. तुमचं पुस्तक सुद्धा आहे लोक माझा संगाती. हां लोक माझा संगातीच ना? होय. त्यात काय आहे पुस्तकात? त्यात माझे मी विद्यार्थी दशेपासून आत्तापर्यंत चळवळीत जे काही काम केलं हां तो आम्ही केलं म्हणजे काय विशेष काहीच नाही. स्वातंत्र्याच्या कालखंडातला आमचा अगोदरचा जन्म थोडासा तुमचा किती सालीचा जन्म आहे तुमचा? 42चा. पण तो कालखंड होता स्वातंत्र्य चळवळीचा. काही कालखंडानंतरचा दशक ही देशाच्या उभारणीच्या दृष्टीने ध्येय असणाऱ्या एक तरुणांची फळी होती. तरुणांची फळी होती. जगभर रशियन क्रांती असेल, मग काही खांडेकरासारखं वाङ्मय असेल, एक प्रचंड चेतनाचा जगभरचा कालखंड होता तो. तत्त्वज्ञानाचा रशियन क्रांती असेल, या सगळ्या ह्याच्यातनं भारावलेला समाज बदलासाठी एक कालखंड त्या पिढीचा होता. त्यातनं आम्ही घडलो आणि ती पिढी मूळची देशभक्तीची होती. हां, त्यामुळे हे सगळं उभं राहिलं. आमच्या घराची स्वातंत्र्य चळवळीचं असल्या कारणाने ओघाने त्याच्यामध्ये. मग तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे? नाही, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक कट्टे. बरं. शेकापक्ष जन्मदाते सुद्धा तेच, आमचा वारकरी संप्रदाय तोच. आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदी आम्ही आमचं घर ठिकाण असल्या कारणाने. आणि त्याच्याबरोबर ह्या जे आमचं वय जेव्हा 13, 14, 15, 16 वर्षाचं, त्यावेळी आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी महाराष्ट्रात 26 मार्च चळवळी, मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या चळवळीचा उद्रेक होता कुणीही. आणि त्याचवेळी बाळासाहेब देसाईंचं शिक्षणाचा उदय, ब्राह्मण सत्यशोधक चळवळीचं एक मोठा बोलबाला किंवा विचाराचा संघर्ष उभा राहिलेला होता. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून आम्ही त्या लाटत होतो. आम्ही लाट निर्माण केलं. वातावरण पोषक वातावरण तुमच्या आजूबाजूला होतं. म्हणजे वातावरण पोषक असल्यामुळे तुम्ही तसं घडला. ते वातावरणाचा परिपाक आहे. आता ते वातावरण जसं असतं तसं बदल घडत असतात. आपण होतो म्हणून आपल्याला बदल नाही करता येत. बरोबर. हा बदल मला पुढल्या आयुष्यात नाही करता आला. मला तो विचार, त्या पद्धतीचं पावलवाट मी संघर्ष करत राहिलो तरी जी दशकाची स्वातंत्र्य राजकीय पाहिली तर फार विचित्र वेगळे आहेत. बरोबर. आणि आज आम्ही कुठे चाललोय हे कुणीच कुणाला सांगू शकत नाही. खुर्ची कुठा विषयाचा शोधाची शर्यत सगळीकडे आहे. मुळात आज कुणी कोणाचं ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही. बरोबर आहे. कुणी कोणाला. आणि आम्हाला काय देश घडवायचा आहे हे नाहीच. आम्हाला या मार्गाने जायचं आहे हा नाहीच. बरोबर. आणि जाती उन्नयन करणं आणि आपण सत्ता पादाक्रम करणं, बहुजन या शब्दाचा एकमतीने वापर करणं ते सगळं सुरू आहे. हा कालखंडाचा भाग आहे. आणि अजूनही त्याच्यामध्ये एक काम करत असताना आम्ही विस्तृत चळवळी होत्या. आमचाही त्यावेळी पक्ष होता तर प्रचंड चळवळी. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना 4 वेळा जेलमध्ये गेलेलो आहे तुम्ही? 4 वेळा. म्हणजे अगदी 11 वर्ष सैनिकांच्या चळवळीत सुद्धा पहिल्यांदा किती वर्ष तुम्ही जेलमध्ये गेला होता? मी साधारणपणे 16-17 वर्षाचा. किशोरवयीन असताना. हो. काय प्रसंग होता तो? मी आता शहीद मार्चचा निषेधाचा मोर्चा निघत होते ना, त्याचा सत्याग्रह करायचा, त्या सत्याग्रहात मी गेलो. त्यावेळी कुठल्या जेलमध्ये होतो तुम्ही? मी विजयच्या जेलमध्ये होतो. पुन्हा 65 साली दांड्याच्या मोर्चामध्ये ती चळवळ झाली त्यावेळी मी कॉलेजचा हे होतो, जनरल सेक्रेटरी होतो. ते आम्ही मुलंच करत होतो. तुम्हाला सुद्धा जेलची हवा खायला. आणि 59 MA होतो त्यावेळी सांगलीच्या जेलमध्ये तो पोलिसाचा खून करण्याचा आरोपी मी होतो. बरं. तुम्हाला खुनाच्या आरोपाखाली त्यावेळी अटक केली होती? अटक केली होती. काँग्रेसचं अधिवेशन उधळलं त्याचा मुख्य आरोपी मी. कधीचं काँग्रेसचं अधिवेशन उधळलं? तिथं सीमा प्रश्नाच्या सांगलीला घ्यायचं होतं. बरं. ते आम्ही उधळून लावलं. म्हणजे एक मोठा जागा उधळून लावलं सीमा प्रश्नाच्या प्रश्नावरती.
आणि त्यानंतर मग आमचे विद्यार्थ्याचे 25 जण विद्यार्थी कार्यकर्ते असं आम्ही येरवडा जेलमध्ये हा 2 आठवडे काढले. म्हणजे ह्या सगळ्या चळवळीचा अनुभव आम्ही घेतलेलं आहे. घेतलेला आहे. आता या आपण क्रांतिवनात उभा आहे किंवा बसलो इथं, ते आता इथं येणाऱ्या पिढीसाठी का दिशादर्शक आहे? मग खरं म्हणजे हे जे प्रतिबंध उभा राहिले हां की अत्यंत भयावह परिस्थिती सामाजिक ज्या जाणीवा पाहिल्यानंतर भरकटलेला हा तरुण युवक आणि या युवकांचा चालला प्रवाह कसा रोखायचा हां आणि त्याला सुसंस्कृत नागरिक उद्याचा नागरिक हा भारताच्या भवितव्य घडवणारा कसा ठरेल, हां त्याला भविष्याची आव्हानं जर कळली पाहिजेत बरोबर. आणि उद्याचा भारत घडवायचा असेल तर नवा माणूस घडवल्याशिवाय ते शक्य होणार नाही, अशी आजची स्थिती आहे. अशा वेळी इतिहासाचं स्मरण हेच आपल्याला सक्रिय साधन असू शकतं, माध्यम असू शकतं आणि त्यांच्या त्यागाच्या जीवनाचा नव्या पिढीवरती संस्कारक्षम प्रभाव टाकून भविष्याचा वेध घेणं, आव्हान काय ते समजावून सांगणं आणि समाजाला एक सुजाण बलशाली राष्ट्रवादी राष्ट्रभक्त नागरिक घडावा यासाठी हा इतिहासाचा माध्यम वापरलेला आहे. ही कृती इतिहासात रेंगाळणाऱ्याची नाही, तर इतिहासाच्या माध्यमातून त्याचं स्वतःचं अस्तित्व इतिहासाच्या पटलावरती त्याला कसं ट्रान्सफर करता येईल या दृष्टीने त्यांच्याकडे मांडणी करायचा हा आमचा सगळा प्रयत्न आहे. हे करायचं असेल तर आता इथं आम्ही आता झाडं लावली, वृक्षझाडे उंच आहेत, तितक्या जाती आहेत, यानं काही देशप्रेम निर्माण होणार आहे अशातला भाग नाही. बरोबर. त्याच्यासाठी त्याला इतिहास त्याला कळला पाहिजे, त्याचं ते कसं त्याला घडवायचं. इथं आलेल्या मुलांना हे पाहून आनंद वाटेल, परंतु इतिहासाचा परिचय घडवेल असं नाही. बरोबर. त्याला तो हुतात्म्यांचं वृक्ष त्यांना स्वतः बोलतो करून आणि इतिहासाची माहिती देण्याची एक गुण दिलं पाहिजे. त्या घटना पुढे दृश्य स्वरूपात त्याला त्याच्या कानावरती किंवा डोळ्यासमोर दृश्य स्वरूपात दिसलं पाहिजे. आणि कोण कसं लढलं, कसा भारत काढला, कशी चळवळ झाली, कोणाकोणाचा त्याग होता, कोणत्या टोकाचं बलिदान केलं आणि आपला भारत आहे तरी कसा, इथला गड किल्ले कसे आहेत, नद्या कशा आहेत, हिमालय कसं आहे आणि जग कसं आहे, याचं आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथे येणाऱ्या मुलांना एक चांगल्या तऱ्हेचं भविष्याचा वेध देणारी एक माहिती केंद्र वास्तू एक महत्वाची वास्तुबा करून ते डिजिटल माध्यमातून दाखवण्याची सुविधा उभी करण्यासाठी ते आपण थोड्या वेळापूर्वी जे बघितलं तुम्ही म्हटलं की तुम्ही वंदे मातरम हॉल तयार करतोय, की त्याचाच परिभाग आहे का? त्याचाच परिभाग. तिथं आलं तर मला राहू वाटलं तर राहता येईल, त्यांना काय करायचं असेल तर मुक्त चिंतन करायचं असेल तर राहू शकेल. मुक्तमध्ये सगळं जे आत्ता आहे ते त्याचा तो करेल, त्याच्या सुविधा तिथं असतील, त्याला जेवढं लागेल ते घेईल. तो त्याच्यासाठी काय कोणी कोणाला वाटलं की 2 दिवस राहावं इथं आणि आत्मचिंतन करावं किंवा इतिहास जाणून घ्यावं तर तो राहू शकतो. राहू शकतो, अभ्यास करू शकतो, डिजिटल माध्यम मिळू शकतील, आणखी जनतालाही त्याच पद्धतीचं मिळेल आणि पाहिजे असेल तर मोठी ऑनलाईन व्याख्यान सुद्धा या केंद्रात आपण ट्रान्सफर करू शकतो. आपण बघतोय आता की आताची तरुण पिढी आपण म्हणतोय भरकडत चालले, पण तुम्ही हे जे काही क्रांतिवन तयार केलंय हे सगळं शाळेच्या मुलांनी लहानपणापासून तयार केलंय, बरोबर आहे का? एकीकडे कुठं तर आपण म्हणतोय की तरुण पिढी भरकडत चालली आणि दुसरीकडे तरुण पिढी असा उपक्रम हाती घेते की जो भविष्य सुद्धा कोण करू शकणार नाही. काय सांगताय त्याबद्दल? नाही, अत्यंत नवी पिढी सेन्सिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पण आहे आणि विधायक काय दिलं तर ती किती वेगानं करू शकतात हे तुम्ही पाहिले. मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याने कुठे काही बाण मोडले नाही, रेग ओढले नाही, काही नाही. हे उभा करण्यामध्ये त्यांचा आणि त्यांचाच फक्त आणि इथं मगाशी तुम्ही सांगताना सहज बोलता हे सुद्धा बोलला की इथं राखायला इथं कोणी काही नसतं इथं, किंवा आपण बघतो की पर्यटन ठिकाणी गेलो तर झाडांवरती किंवा आणि कशांवरती लोक आपलं नाव टाकतात किंवा आणि काही नक्षी कोरतात, पण इथं तसं काही बघायला मिळत नाही की कुठल्याही झाडाला ओरखडं नाही किंवा कुठलंही काय कोणाचं काही लिहिलेलं नाही. इतकं लोक सुद्धा सेन्सिटिव्ह आहेत की बघताना सुद्धा त्या दृष्टीनेच बघतायत इथं. हा अतिशय चांगला अनुभव आहे आणि शेवटी ही जी निर्मिती आहे त्यांच्या सर्वशक्तीचा साक्षात्कार आहे. ही छोटी मुलं काय करू शकतात आणि त्यांना इथं आम्ही सांगतो आम्हाला हे करायचं बाबू करायचं, मग आता चहाच्या कपातनं आपण करू शकतो असं म्हटलं तर आमचे सर घ्या पैसे लगेच म्हणतायत, लगेच लोक सुद्धा तयार आहेत लगेच.
थोड्या वेळापूर्वी दादाने जो उल्लेख केला की इथं येणाऱ्या पिढीसाठी, नवीन पिढीसाठी इथं आम्ही जी अद्ययावती व्यवस्था उभा करतो किंवा वास्तू उभा करतो आहे तीच माझ्या पाठीमागची वास्तू आहे. त्यात थोड्या दिवसात पूर्णत्वात येते. आतल्या हॉलला तुम्ही वंदे मातरम हॉल देणार आहे असं म्हटलं, बरोबर? हीच ती वास्तू आहे. काय सांगाल या वास्तूविषयी? या वास्तूच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला काय सांगाल? येणाऱ्या पिढीला की या ठिकाणी त्याला परिपूर्ण व्हिजन सेंटर म्हणजे एक नवा युग आहे तरी काय, आव्हान काय आहेत याचं माहिती देणारं हां आणि नवा भारत करण्यासाठी नवा माणूस तयार करायला काय करायला हवं याचं चिंतन मंथन आणि या दृष्टीनं त्यांना राहता येईल, अभ्यास करता येईल, सर्व दृष्टीनं इथं त्यांना लागेल ती साधनं उपलब्ध होण्याचे एक केंद्र म्हणून प्रबोधनाचं सुरू करता येईल. किंवा दररोज निदान प्रार्थना जशी चालते तसं दररोज निदान एखादा आठवड्या सुट्टी घेऊन सातत्याने प्रबोधनाचं देश विदेशाचं भारतातल्या जे काही आहे ब्राईट साईड ते नव्या पिढीपुढे एका ठेवायचं अर्थाने प्रबोधिनी म्हणून प्रबोधन आपण प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न की या माध्यमातून, ह्या क्रांतिवनाच्या माध्यमातून लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? काय खरं म्हणजे आपला इतिहास समजावून आपण ब्राईट साईड आपल्याला आहे त्याच्या प्रकाशात आपण जायला हवं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये निदान आपल्याला नाही काही करता आलं तर ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या स्मृती जागवण्या इतकं तरी आपण एखादा गुण सांभाळून ठेवण्यासाठी अशा ठिकाणाची व्यवस्था उभी केली आहे. त्याला कसं काय उत्तम स्थितीत नेता येईल, मूर्त स्वरूप आणि कसं काय देता येईल याचं मार्गदर्शन समाजाने केलं तर त्या दृष्टीने पावलावर चालता येईल. नक्कीच. तर हे होते भाई संपतराव पवार यांनी बलवडी या ठिकाणी हे सगळं क्रांतिवन उभं केलं आहे. कोणीही कर्मचारी इथं नाही किंवा कोणी सफाई कामगार नाही इथं, हे सर्व लोकसभागातून चालतं. सगळ्यात महत्त्वाचं तिने सांगितले की आगामी काही काळात माझ्या मागे जे दिसते ऑडिटोरियम ती वंदे मातरम हा त्यांनी हॉल उभा करत आहेत. तर त्या माध्यमातून येणारी पिढीसाठी नवीन इतिहास, लोकांना जुना इतिहासच पण नवीन पिढीसाठी लोकांना कळेल की यातून लोकांनी बलिदान दिलं आहे, शहीदांनी, ते कुठंतरी आज जागवण्याची गरज आहे पण ते कुठं तर होताना दिसत नाही. आपणसुद्धा महाराष्ट्रात कुठेही असाल तर एकदा स्मृतिवनाला भेट दिली पाहिजे आणि शहीदांच्या स्मृती जागवल्या पाहिजेत. धन्यवाद.